गुड मॉर्निंग भावांनो. आज आहे आपला 1 वीक ब्लॉग चॅलेंजचा दिवस 6वा. आज आहे भाऊबीज. रेडी झालेलो आहे, तुम्ही चेक करू शकता. आता कॉफी वगैरे सगळं पिऊन रेडी झालेलो आहे. लॉक करतो आणि बदलापूरला जायला निघतो. बघूया आज किती शूट करायला भेटतं, काय भेटतं ते. चलो भेटूया थोड्या वेळाने. सो स्टेशनला जायला निघालो आता रिक्षामध्ये. स्टेशनला जाऊया पटापट, तिकीट काढूया आणि पकडूया ट्रेन. ट्रेन आहे आपली 10:05ची, पण भेटेल असं वाटत नाही. पुढची ट्रेन बघावं लागणार आहे कितीची आहे. चलो ट्रेनमध्ये बसल्यावरती परत बोलूया आपण. सो भावनो फायनली आज आलो आहे बदलापूरला. काय नाही म्हटलं तरी एक 9-10 वर्षानंतर आज बदलापूरला आलो आहे मी परत. हॉस्टेल संपल्यानंतरपासून माझं बदलापूरला येणं जाणं असं कधी झालं नव्हतं. आज आलो आहे बदलापूर स्टेशन बघून मी थोडासा आहे ना ॲक्च्युली थोडासा शॉक झालेला आहे की खूप बदल झालेला आहे इकडे. सगळ्या गोष्टींमध्ये लाईक स्टेशन पण खूप चेंज झालेलं आहे. पहिले मी ट्रॅक क्रॉस करून जायचो, बट आता ब्रिज असं सगळं फिरून फिरून जायला लागतो. सो काहीच समजत नाही आहे. मला रस्ता शोधू द्या मला, त्याच्यानंतर मी तुम्हाला परत भेटतो. चलो. सो फायनली भावांनो आलो आहे ईस्ट साईडला मी. थोडासा आता सगळ्यांसाठी नाश्ता घेऊ आणि रिक्षा पकडून निघूया घराच्या दिशेने. सगळ्यांनी ऑर्डर केले एक एक मेंदू वडे पाहिजेत, कोणाला समोसा पाहिजे. बघूया इकडे कुठे चांगला नाश्ता भेटतो, नाश्ता घेऊया आणि निघूया घराच्या दिशेने. चलो. सो भावांना नाश्ता घेतला, आता रिक्षा पण पकडली आहे आणि चाललो आता घरी. बघूया घरी गेल्यानंतर कोण कोण आलेलं आहे. आणि पहिले नाश्ता करून घेऊया, भूक लागली आहे. सकाळी निघताना कॉफी करून निघालं फक्त, बाकी चिल्लावत जाऊया. चलो घरी जाऊन भेटूया, नाश्ता करूया आणि पुढे भाऊबीजची तयारी कशी काय ते बघूया. सो तुम्ही बघू शकता बदलापूर किती चेंज झालेलं आहे. 8-9 वर्ष आधी इकडे हे असं काहीच नव्हतं आणि आता सगळे दुकानं वगैरे झालेली आहेत. बाईक घेऊन याच्या प्लॅनिंगमध्ये होतो, बट सोबत मम्मी होती. मम्मीला बाईकवरती बसायला एवढं जमलं नसतं, त्याच्यामुळे बाईक कॅन्सल केली. 9 वर्ष झाले पण आपलं अनुपम बुक सेंटर काही अजून चेंज नाही झालेला आहे. त्याच जागी एकदम पद्धतशीरमध्ये. बॅक टू पॉईंट. बाईक घेऊन येणार होतो, बट बाईकवरती मम्मीला एवढं लांब प्रवास करायला जमला नसता. सो बाईक आजची कॅन्सल केली आणि ट्रेनने आलो आहे. इकडनं निघता परत मला डोंबोलीला उतरायचं आहे. मम्मी मे बी आली तर डोंबोलीला येणार आहे, नाही तर ती डायरेक्ट घरी जाणार आहे. सो पाण्याचा फोन येतो, आता बघूया काय बोलतोय, करतो तुम्हाला परत कनेक्ट. सो भावांना तुम्ही चेक करू शकता किती चेंज झालं आता. पूर्ण एरिया हा चेंज झालेला आहे. पहिले काहीच नव्हतं इकडे. समोर सगळं सुमसाम होतं, बट आता सगळं चेंज झालेलं आहे. आणि ही आपली गुरुराज कॉम्प्लेक्स इव्हिंग. सो पाण्या आलाय मंदिराच्या इकडे असं मामा बोललाय. बघूया आता पाण्याला एकदा कॉल करूया.
आणि हा इकडे समोर आमचा हिरो आली येतोय. ही रूम आपली आहे आणि समोर आमचा हिरो आलाय आम्हाला घ्यायला. ही आपली रूम आहे, ही आपली बिल्डिंग. सो खूप म्हणजे खूप एरिया चेंज झालेला आता पहिल्यापेक्षा. बोलल्याप्रमाणे 9 ते 10 वर्षानंतर आज आलो आहे. मंदिर पण एक नंबर बनवलेलं आहे आणि इकडे पाठीमागे पण हा टॉवर कधी नव्हता, तो पण नवीन झालेला आहे. सिरियसली बदलापूरने खूप म्हणजे खूप डेव्हलपमेंट केलेली आहे येत्या 9-10 वर्षामध्ये. सो आपला हिरो फुल बनून आलेला आहे. भावाने मामाच्या चपला घातलेल्या आहेत वाटतं. सो चला थोड्या वेळाने भेटूया. हो भावन जे फुटला नाही ना. हा सो झालेला आहे. सो भावांनो खाली आलेलो श्रीखंड आणि घंटा घ्यायला घेतलेलं आहे आणि चाललो आता परत टुवर्ड्स घराच्या दिशेने. भावना शपथ सांगतो रे, 9-10 वर्षानंतर आलो आहे. डोकं असं सदीर बदीर झालंय बदलापूर, एवढं अपडेट झालेलं बघून. सो सिरियसली तुम्ही बघू शकता, ही बिल्डिंग 9 वर्ष आधी नव्हती आणि 9 वर्षानंतर अचानक ही बिल्डिंग आली. त्याच्यानंतर ही इकडे आय गेस तुळशीधाम आहे. ही बिल्डिंग इकडनं दिसत नव्हती, ती पण आता अचानक अशी दिसायला चालू झालेली आहे. हनुमान मंदिर पण एकदम बारीक होतं पहिले, छोटं होतं, ते पण एवढं मस्त बांधलेलं आहे. ते पण पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला मी. या आपल्या बिल्डिंगी आहेत गुरुराज कॉम्प्लेक्स. आपण आता जवळजवळ रिडेव्हलपमेंटला जाणार आहे 1-2 वर्षामध्ये. एरिया एकदम मस्त आलेला आणि या एरियाचं एकच नाव वाटतं कधी या, पण एरिया एकदम शांतच भेटतो आपल्याला. आणि हनुमान मंदिर बघू शकता आणलेलं आता. एकदम असा गावच्या सारखा फील येतं. सो बदलापूरला आलोय, ट्रेनने आलोय, बाईक नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की एवढं 9-10 वर्षानंतर येऊन सुद्धा पण फिरायला नाही भेटत आहे, कारण की भाऊबीजेपुरतं पुरतं आलेलं. परत एकदा वेळ काढून टाईम काढून जाऊया बदलापूरला. सगळ्या स्कूल फ्रेंड्सला भेटूया. स्कूल आपली अपग्रेड झालेली आहे, स्कूलमध्ये जाऊया, बघूया कोण जुने शिक्षक आहेत त्यांना पण सगळ्यांना भेटूया एकदा. असं मध्येच चालू दिवसामध्ये येऊया आणि भेटूया, सगळ्यांची विचारपूस करूया आणि बघूया कोण कोण आता काय काय करतं, कुठे कुठे असतं. चलो बाय बाय. सो भावांनी जेवायला बसतोय आता. मस्त श्रीखंड आहे, पुरी भाजी, डाळ भात आणि लोणचं सगळं. भावांनो स्कॅम झालेला आहे आमच्यासोबत. भाऊबीज तर झाली मम्मीची आणि मामांच्या लोकांची, सगळ्यांची भाऊबीज झाली, पण आमची भाऊबीजच नाही झाली कारण की आमची बहीणच नाही आली आणि अजून एक भाऊ आहे तो गेलाय कामावरती. सो पोपट झालाय. आता बघूया परत संडेला अजून गुजरातवरनं यांच्या बाकीच्या बहिणी येणार आहे, माझी नाही. सो बघूया आता चाललोय घरी. घरी म्हणजे बाकीचे सगळे जाणार आहेत घरी. मी जाणार आहे डोंबोलीला भाऊबीजेसाठी. एक तरी भाऊबीज सक्सेसफुल करून जाणार. नाही 2 होणार. 2 नाही 3 होणार. तनुची एक, मोनू दिदीची आहे आणि स्वातीची आहे. सो आता इकडनं जाणार मी डोंबोलीला. डोंबोलीला जाऊन पण जास्त वेळ थांबणार नाही आहे कारण की अजून पुढे 2 ठिकाणी जायचं आहे. सो डोंबोलीला जाऊन पटापट भाऊबीज करूया, तसंच परत पुढे निघूया. सॉरी हे कट होईल. सो काय आपला भाऊबीजचा व्लॉग काय आजचा एवढा मोठा असेल वाटत नाही,
आणि असं पण सगळ्यांनी सजेस्ट केलेलं एवढे एक तासाचे किंवा 45 मिनिटचे वगैरे ब्लॉग नको बनवूस, कोणी एवढं बघत नाही. सो आपण 20-25 मिनिटाचाच ब्लॉग बनवणार आहे. सो चलो रिक्षा पकडूया फटाफट, स्टेशनकडे जाऊया. स्टेशनला बघूया आता गर्दी किती असणार आहे किती नाही. गर्दी असेल तर मला कंटाळा येईल जायचा. एकदा तुम्हाला पण पहिल्यापासून माहिती आहे आपण ट्रेनने फिरायला आपल्याला आवडत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिवी नाही देणार मी, माझी फाटते. चलो बाय बाय. सो अशा प्रकारे भावांना डोंबिवलीला पोचलेलो आहे तनुच्या घरी जायला. सो भावांनो फायनली पोचलो आहे मी डोंबिवलीला. तनुकडे चाललो आहे आता भाऊबीजेसाठी. स्टेशनवरून रिक्षा करून पोचलो आहे. सो चला पोचूया घरी फटाफट. पहिली भाऊबीज करूया. हो भावांनो इकडे भाऊबीजचा कार्यक्रम झालेला आहे. डोंबिवलीवरून आता निघालेलो आहे मी परत घरी यायला आपल्या ठाण्याला. सो चला आता पटापट ट्रेन पकडूया आणि पोचूया घरी. हो भावांनो पकडलेली आहे, चांगलं आता घरी. गर्दी तर नाही आहे, ठाणा ट्रेन आहे त्याच्यामुळे गर्दी बाकी CST-BSTला गाडी पकडली असता खूप गर्दी होती गाड्यांना. ठाणा गाडी पकडली. चलो पोचूया पटापट ठाणा स्टेशनला आणि नंतर तुम्हाला बहुत कनेक्ट करतो. सो फायनली भावना सगळं आजचा दिवस संपलेला आहे. करूया आजचा व्लॉग एंड इकडेच. आज काही जास्त शूट करायला नाही भेटलेलं आहे कारण की सगळ्या फॅमिलीसोबत होतो सकाळपासून. सो त्यांच्यासोबत मस्ती मजा चालू होती. त्यात कसं फॅमिलीचं सगळं आहे त्याच्यामुळे मी ते नाही टाकू शकलो आणि शूट करायला विसरून गेलो. फॅमिलीसोबत सगळ्या मस्ती करत होतो त्या टाईमला. सो चला आज आपला दिवस संपलेला आहे. आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपल्याला सकाळी परत कामावरती पण जायचं. उद्या पण मजबूत काम असणार आहे. आज 2 गाड्यांच्या एंट्र्या झालेल्या आहेत. सर 2 गाड्या पिकअप करायला गेलेले. सो बघूया उद्या गेल्यानंतर काय सीन आहे कामावरती. चलो बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम आणि टेक केअर.